नमस्ते, मी रेखा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी बनवणार आहे बिस्किटांची रेसिपी। इथं गव्हाचं पीठ घेतलंय मी 1 वाटी। आता त्याच्यात टाकणार आहे रवा। इथे मी असे काजू असे वाटून घेतलेत दरदरे आणि 1 चम्मच मिल्क पावडर घेतली आहे, दूध पावडर मला आवडते म्हणून। आता इथं साखर घेतली आहे मी। आता ही साखर मी इथं वाटीत काढून याच्यात पाणी टाकून घेणार आहे असं। इथे बघा तूप घेतले मी 1 चमचा। आता आपण सगळं मिक्स करून घेऊ। पीठ, रवा, मिल्क पावडर आणि काजू टाकलेत वाटून, ते सगळं चांगलं असं मिक्स करून घेऊचे। हे बघा चांगलं असं सगळं मिक्स करून घेतलंय मी। ते साखर बघा इरगळली पाहिजे साखर अशी। ते टाकून आपल्याला घट्टसर पीठ मळायचं, पातळ नाही करायचं, असं थोडं थोडं टाकून मळून घ्यायचं। हे बघा असं पीठ मळून घेतलंय मी। आता याचे 2 असे गोळे करून घेणार आहे आणि आता ह्याला पोलपाटवर मी असा ह्याचा गोळा बनवून घेणार आहे असं। हे बघा असं मी असं हलकसं चौकोन करून घेतलंय। तुम्हाला गोल आकार द्यायचा आहे, गोल पण बिस्किट बनवू शकता। आता मी दुसरं पण असंच करून घेणार आहे। हे बघा आता याला जसं पाहिजे तसं आपण कट करून घेऊ। हे बघा असं, हे बघा असे छोटे छोटे बिस्किट बनवते मी। हे बघा असे लहान लहान पीस मी बनवून घेतलेत बघा। आता यांना आपण तळून घेऊया। इथं बघा तेल गरम करायला ठेवलं होतं मी कढईत। पहिले मी असं छोटंसं पीस टाकून बघते। तेल गरम झालंय आता त्याच्यात मी जेवढं मावतील तेवढे बिस्किट टाकणार आहे आणि मस्त यांना कलर येऊस्तर तळून घ्यायचे। हे बघा आता यांना पलटून घेणार आहे मी। दोन्ही साईडने बघा चांगलं असं आपल्याला तळून घ्यायच्यात मस्त कलर येऊस्तर। हे बघा मस्त असे क्रंची असे बिस्किट असतात ना तसे। हे बघा मस्त कलर आला बिस्किटांना। आता मी यांना काढून घेते, बाकीचे असे सगळे तळून घेणार आहे। हे बघा बाकीचे बी आता मी सगळे तळून घेणार आहे। हे बघा दुसरे पण मी चांगले असे तळून घेतलेत बघा। एकदम पटकन होणारी रेसिपी आहे ही। जसं आपल्याला गोड खावंसं वाटलं का की पटकन बनवायचे आणि खायचे एकदम मस्त। आता ह्यांचं पुरं तेल निरतळून गेलं का थंड झाले का असं मस्त लागतात ते बिस्किट। हे बघा तयार आहेत आपली बिस्किटाची रेसिपी। व्हिडिओ आवडत असतील तर 1 लाईक नक्की करा।